नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 2025ला ज्या शेतकरी बांधवांनी एप्रिल आणि मे मध्ये G4 सेगमेंट जी मिरची आहेत, आपण त्याला काळी मिरची म्हणतो, तर त्याच मिरचीच्या आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, की ज्या शेतकऱ्यांनी सर्वात जास्त कोणत्या मिरचीची लागवड केली होती आणि त्या मिरची सर्वात जास्त उत्पादन त्या ठिकाणी देणाऱ्या ठरल्या, तर ह्याचबद्दल आजचा आपला हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, 2025ला G4 सेगमेंट मिरची एप्रिल आणि मे मध्ये त्या ठिकाणी लागवड केली होती आणि सर्वात जास्त कोणत्या व्हरायटीची लागवड केली होती आणि सर्वात जास्त उत्पादन त्या व्हरायट्यांना त्यांना मिळून दिलं। तर मित्रांनो, सुरुवातीला पहिल्या क्रमांकावर आहेत कलश शीडची तलवार या व्हरायटीनं सर्वात जास्त उत्पादन त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळवून दिलं आहे आणि भरपूरशा शेतकरी बांधवांनी तलवार या व्हरायटीची लागवड त्या ठिकाणी केली आहे। मित्रांनो, कलश शीडची ही जी तलवार आहे, तर या तलवार व्हरायटीची लागवड भरपूरशा शेतकऱ्यांनी केली होती आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी या तलवार व्हरायटीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी काढलं होतं। तर मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकावर आहेत किरिजा हायजिन्स सीडची लालपरी। मित्रांनो, ज्याप्रमाणे तलवार ची लागवड केली होती त्याचप्रमाणे लालपरीची सुद्धा त्या ठिकाणी लागवड केली होती। भरपूरसे शेतकरी बांधव आहेत की त्यांनी तलवार आणि लालपरी या दोन्ही मिरचीची लागवड त्या ठिकाणी केली होती आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन 2025ला एप्रिल आणि मे मध्ये ची लागवड केल्याच्या नंतर त्यांना या दोन्ही व्हरायटीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी मिळालं होतं। तर मित्रांनो, पहिल्या क्रमांकावर आहेत तलवार, दुसऱ्या क्रमांकावर आहेत लालपरी। तर या दोन व्हरायट्यांनी चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्या शेतकरी बांधवांना मिळून दिलं होतं। तर मित्रांनो, त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत महागंगा सीडची करिश्मा आणि सिंधूची सुद्धा भरपूरशा शेतकऱ्यांनी लागवड केली होती। करिश्मा आणि सिंधू ही जी व्हरायटी आहेत, तर ही व्हरायटी ज्यावेळेस आपण लागवड करतो, लागवड केल्याच्या नंतर आपल्याला 50 ते 55व्या दिवशी पहिला तोडा निघतो आणि जे नंतरचे तोडे येतात तर ते तोडे आपल्याला 12 ते 13व्या दिवशी त्या ठिकाणी तोडायला मिळतात। म्हणजेच एकदम तोडण्यासाठी सोपी आहेत आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी या करिश्मा आणि सिंधू या वाणाच्या माध्यमातून मिरचीचं चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी काढलेलं आहे। तर याची सुद्धा भरपूरशा शेतकऱ्यांनी लागवड त्या ठिकाणी केली होती। त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर हेनिस्टा सीडची अधिरा या व्हरायटीची सुद्धा भरपूरशा शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड त्या ठिकाणी केली होती आणि अधिरा ज्याप्रमाणे करिश्मा आणि सिंधू आहेत, तर त्याचप्रमाणे अधिरा सुद्धा आहेत। म्हणजे लवकरात लवकर तोडा येतो आणि उत्पादन देणारं हे चांगल्या प्रकारचं वाण आहेत। तर भरपूरशा शेतकऱ्यांनी हेनिस्टा सीडची अधिरा या व्हरायटीची सुद्धा त्या ठिकाणी लागवड केली होती। त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहेत हायवेस्ट सीडची गौरी या व्हरायटीची सुद्धा भरपूरशा शेतकऱ्यांनी लागवड त्या ठिकाणी केली होती। गौरी ही जी व्हरायटी आहे, तर ही एकदम गर्द हिरवी आहेत आणि तोडणीला एकदम सोपी आहेत। तर मित्रांनो, हायवेस्ट सीडची गौरी या व्हरायटीची सुद्धा भरपूरशा शेतकऱ्यांनी 2025ला त्या ठिकाणी लागवड केली होती। त्याच्यानंतर 6व्या क्रमांकावर आहेत श्रीनाथ सीडची सायबा या व्हरायटीच्या माध्यमातून सुद्धा भरपूरशा शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी काढलेलं आहे। श्रीनाथ सीडची ही जी सायबा व्हरायटी आहेत, तर ही ज्याप्रमाणे तलवार आणि लालपरी आहेत, तर त्याचप्रमाणे सायबा सुद्धा आहेत। म्हणजे याची लागवड चांगल्या प्रकारची आपल्या महाराष्ट्रामध्ये होताना दिसते आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी सायबा या व्हरायटीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं उत्पादन 2025च्या सीझनला त्या ठिकाणी काढलेलं आहे। त्याच्यानंतर 7व्या क्रमांकावर आहेत US ॲग्री सीडची SW 412। मित्रांनो, ही सुद्धा एक नवीन व्हरायटी आहे आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन देणारी ठरलेली आहेत। भरपूरशा शेतकऱ्यांनी US ॲग्री सीडची SW 412 या व्हरायटीची लागवड त्या ठिकाणी केली होती आणि चांगल्या प्रकारची ही व्हरायटी उत्पादन देणारी त्या ठिकाणी ठरलेली आहेत। तर मित्रांनो, आपण या ज्या मिरचीच्या व्हरायट्या बघितल्या, तर या मिरचीच्या व्हरायटीच्या माध्यमातून 2025ला भरपूरशा शेतकऱ्यांनी याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि ह्या ज्या व्हरायट्या आहेत, तर ह्या चांगल्या प्रकारचं उत्पादन देणाऱ्या या व्हरायट्या ठरलेल्या आहेत। तर मित्रांनो, यंदा आपण 2026ला कोणत्या मिरचीची लागवड करणार आहोत, तर हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही यापैकी कोणत्या मिरचीची लागवड 2025ला केली होती आणि तिची उत्पादन देण्याची क्षमता कशी आहेत, तर हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा शेतीविषयक नवनवीन माहिती तुम्हाला सर्वात अगोदर त्या ठिकाणी बघायला मिळेल। तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।